करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. काही विचार असे असतात जे चांगले विचार असतात. काही विचार वाईट विचार आपल्या मनाशी येत असतात. परंतु प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे, मनाला स्वच्छ ठेवायचं असेल, मन फ्रेश करायचं असेल तर असे काही विचार जे मन शांत ठेवून ऐकलं पाहिजे. भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. ज्याप्रमाणे आपण एखादं काम करत असतो बघा, परंतु चुकीचं काम केल्यामुळे वेदना वाट्यास येतात. एखादं काम आपण चुकीचं केलं, पुन्हा ते आपण काम करण्यासाठी तत्पर राहतो, कारण एकदा चूक झालेली आहे. हे सत्यच आहे. परंतु कित्येक वेळा प्रमाणापेक्षा जास्त काम चांगले करण्याचीही किंमत मोजावी लागते. कामं दोन प्रकारची आहेत. आपण एखादं कार्य करत आहोत, त्या कार्यामध्ये कधी कधी बघा इतके प्रॉब्लेम्स येत असतात की ते काम करावंसं वाटत नाही. परंतु काही वेळा असं काम असतं की ते आपल्या हातून केव्हा झालेलं आहे हे सुद्धा समजत नाही. म्हणून प्रयत्न उत्तमाचे असले पाहिजेत. प्रयत्न जर नसतील तर शेवटी जमा नावे शून्याकार. कारण पिंजऱ्यात असलेल्या पक्ष्यांची आठवण आपण कधीच करत नाही ना. कारण तो समोर आपल्याकडे बघा प्रत्यक्षपणे पाहत आहे आणि आपली नजरसुद्धा त्याच्याकडे आहे. परंतु आठवणी कोणाच्या येतात, फक्त त्यांचीच येते जे उडून गेलेले आहेत. फुंकर मारून बघा प्रत्यक्षपणे दिवा निरंजन विझवता येतो, पण अगरबत्ती नाही ना. माणुसकीचा सुगंध देणाऱ्यालाच कुणीही हरू शकत नाही. जळणारे मात्र स्वतःच जळून जातात. आता विचार करा. ज्याप्रमाणे प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे, बुद्धी म्हणजे लोखंड नाही. बुद्धी म्हणजे लोखंड नव्हे, तरीही तिच्यावर गंज चढूच शकतो ना. जर त्या लोखंडाचा वापर केला नाही तर त्याच्यावर गंजच चढणार आहे. आत्मसन्मान म्हणजे शरीर नव्हे, तरी ते घायाळ होऊ शकतं. म्हणून ज्यावेळी बघा आपल्याला देवाने प्रत्यक्षपणे बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीचा वापर करता यायला हवा. आपण बुद्धीचा वापर करत नाही. चुकीच्या निर्णयातून जो अनुभव मिळतो तोच खरा अनुभव नंतर योग्य निर्णय घ्यायला लावतो. गोड बोलतो म्हणून दुष्ट माणसावर विश्वास ठेवणं बरोबर नाही. त्याच्या जिभेवर मधासारखी गोड भाषा असते, पण मनात मात्र जहरी विष असतं. एकमेकांना वेळ दिला की नातं सहजच खुलतं. जसं झाडाला पाणी भेटलं ना की लगेच कलीचं फुलणं फुलात रूपांतर होतं. म्हणून समर्थ म्हणाले, कुटुंबाचं प्रेम आणि मित्रांची सोबत ही संपत्ती प्रतिष्ठेपेक्षा खूप मोठी असते. आंधळा माणूस एका मंदिरात गेला. बघा कसा भाग दिला. मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले, दर्शनाला आलाय, देवाला बघू शकणार का? आंधळा म्हणाला, काय फरक पडतोय, माझा देव तर मला पाहतोय ना. दृष्टी नाही तर
दृष्टिकोन चांगला पाहिजे. विचार करा, कोणाच्याही अंतःकरणाला लागेल धक्का. ऐसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका. म्हणून नात्यांना मधुर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते. गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची. पुस्तकाशिवाय केला जाणारा अभ्यास म्हणजे आयुष्य आणि आयुष्यात आलेले अनुभव म्हणजे पुस्तक. आता आपण अनेक प्रकारची पुस्तकं वाचत असतो, परंतु त्या पुस्तकातून आपण काय बोध घेतो हे महत्त्वाचं आहे. ज्याप्रमाणे मौन आणि हास्य या दोन्हीचा उपयोग करता यायला हवा. मौन आपलं रक्षा कवच आहे आणि हास्य स्वागताचे दरवाजे आहे, स्वागताचं दार आहे. आपण ज्याची इच्छा करतो ना, प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असं नाही, परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच अपेक्षा नसते. यालाच आपण केलेल्या चांगल्या कामाबद्दल मिळालेले आशीर्वाद असं म्हणतो. खरंच आपल्या बाबतीत पण असंच घडत असतं. आपण ज्यांची इच्छा करतो ना, तेच आपल्याला मिळेल असं नाही ना, परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्या बघा, आपण ज्याचा विचारसुद्धा करत नाही आणि ती गोष्ट आपल्याला मिळून जाते. आणि त्याचप्रमाणे आपलं मनसुद्धा बघा शांत होत असतं, मनाला आनंद होत असतं, कारण न मिळालेली, न कधी पाहिलेली वस्तू आपल्याला मिळून जाते. जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे आणि डोळ्यासमोर खुलं आकाश आहे ना, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण हा आपलाच आहे. सत्कार्यासाठी काम करावं, सत्कारासाठी नाही. इतरांसाठी मनापासून झिजावं, दिखाव्यासाठी नाही ना. कारण आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल, पण आपल्या अनुपस्थितीची उणीव मात्र त्याची जाणीव झाली पाहिजे. रोजच शुभ सकाळ म्हणल्यावर दिवस चांगला जातो असं काही नाही, किंवा पाठवणारा खूप मोठा तज्ज्ञ असतो असं काही नाही ना. पण शुभ सकाळ पाठवताना आपण ज्यांना पाठवतो ती व्यक्ती डोळ्यासमोर येते, तेव्हा ती व्यक्ती भेटल्यासारखं वाटते. बरोबर की नाही? म्हणजे प्रत्येक गोष्टीची जाणीव असली पाहिजे. ज्याप्रमाणे आपण सर्वांना शुभ सकाळ, शुभ दुपार पाठवत असतो, पण प्रत्यक्षात जी समोरची व्यक्ती आहे त्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देऊ नका. कारण लोक नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर शंका घेतात, लोखंडाला नाही ना. आपण वाईट परिस्थिती आणि कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो. त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते, ज्याचं नाव आहे ते म्हणजे आत्मविश्वास. आपल्याकडे आत्मविश्वासच नाही आहे. आपण एखादं कार्य करतो ते वरवरचं करत बघा, प्रत्यक्ष आत्मविश्वासाने उभं राहता येत नाही. ध्येय असं पाहिजे की ज्या दिवशी तुम्ही हराल ना, त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा जास्त चर्चा तुमची झाली पाहिजे. म्हणून तिथे कॉन्फिडन्स असावा लागतो. आयुष्यामध्ये एकदा हार झाली की आपण हारलोच म्हणून समजलो, परंतु वाईट परिस्थिती आणि कठीण काळ, सर्वात पाहायला गेलो तर सर्वात मोठा काय तर वाईट परिस्थिती आहे ना, कठीण काळ आहे. आयुष्यामध्ये आपण हारलो म्हणजे काय सर्वच काही हारून बसलो का? नाही ना. आपल्याला बरेच मार्ग उपलब्ध आहेत, बरेच मार्ग प्राप्त झालेले आहेत, परंतु कोणत्या मार्गातून कोणता मार्ग बघा, प्रत्येक यश
या त्या मार्गामध्ये लपलेला आहे. रस्ते वळणावळणाचे आहेत, परंतु आपल्याला कुठे पोहोचायचं हे माहीत असणं आवश्यक आहे. ज्याने स्वतः वाईट परिस्थितीला तोंड दिलंय ना, त्याने कधीही बघा प्रत्यक्षात प्रयत्न कधीही सोडू नये. देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखं दिलंय. फक्त एक अट घातली आहे, जो झिजेल तोच चमकेल. जीवनात संकट बरीच येत असतात, परंतु संकट टाळणं आपल्या हाती नसतं. पण संकटाचा सामना धैर्याने करणं आपल्या हातात असतं. कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे. समुद्र गाठायचा असेल तर खाचखळगे पार करावेच लागतात. त्यानंतरच आपल्याला जीवनाचा आनंद मिळतो. सोन्यासारखा मौल्यवान धातूलाही भट्टीतून गेल्याशिवाय शुद्धता येत नाही. भाग कसा दिलाय? नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणत सुरुवात जर केली तर यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल म्हणजे जी आपण सुरुवात केली तीच. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचं काम होतं ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं, तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि जीवनातील सर्वात मोठा सत्कार असतो. परंतु परिश्रमाचे सर्वोच्च मोल म्हणजे त्यातून मिळणारी कमाई नव्हे, तर त्यातून उभारणारे व्यक्तिमत्व. पाहायला जर गेलो तर आपलं मग काय बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. कोणते विचार आपल्या मनामध्ये यायला हवेत की ज्यामुळे आपलंसुद्धा उत्तमाचं होईल आणि दुसऱ्यांचं सुद्धा उत्तमाचंच होईल. परंतु आपण असे विचार करतो की माझंच सर्व चांगलं झालं पाहिजे, दुसऱ्यांचं वाईट झालं तरी चालेल. परंतु आपल्या मनामध्ये असे विचार काय येतात? असे विचार येता कामा नये. म्हणून समर्थ म्हणाले, दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगे अखंडित वाचित जावे. जय जय रघुवीर समर्थ.